घरामधलं मंदिर नक्की कसं पाहिजे? तर घरामधलं मंदिरामध्ये आपण काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे घरातलं जे मंदिर आहे किंवा जो तुमचं छोटंसं देऊळ आहे ते बेडरूममध्ये असता कामा नये. कुठल्याही बेडरूममध्ये ठेवू नका. आता इथे हा प्रश्न विचारला जातो, नॉर्थ ईस्टमध्ये बेडरूम असेल तर मंदिर तर बेडरूममध्येच येणार, तर नाही. दुसरीकडे कुठेही अप्रोप्रिएट डायरेक्शनमध्ये म्हणजे नॉर्थमध्ये, ईस्टमध्ये किंवा वेस्टमध्ये तुम्ही मंदिर ठेवू शकता. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण घरातलं मंदिर ठेवतो तर त्या मंदिराच्या वरती बऱ्याच वेळा मी बघितलंय की लोक गोष्टी ठेवलेल्या असतात. म्हणजे देवाची पुस्तकं असतात, फ्रेम्स असतात. तर असल्या काहीही गोष्टी ठेवायच्या नाहीत. मंदिराच्या वरचा भाग हा स्वच्छ असला पाहिजे. मंदिरामध्ये आपल्या दोन डबल कुठलीही मूर्ती किंवा टाक असू नयेत. म्हणजे कधी कधी काय होतं, पूर्वजांनी दिलेले टाक असतात, मग आपण नवीन केलेले असतात, तर पूर्वजांचा टाक हा विसर्जित करून एकच टाक मंदिरात ठेवावा. मंदिराच्या आतल्या मूर्ती देवांच्या या भरीव आणि 3 इंच मॅक्सिमम 3 इंचाच्या वरती मूर्ती असू नये. पुढच्या सिरीजमध्ये, पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण बघणार आहोत, कारण मला बऱ्याच लोकांनी विचारलं की स्वामी भक्ती कशी करावी. ह्याचा व्हिडिओसाठी फॉलो आणि सबस्क्राईब.